नमस्कार मित्रांनो, मनाचे श्लोक या सिरीजमधील आज आपण 11वा श्लोक पाहणार आहोत. श्लोक 11वा. जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधुनी पाहे. मनात वांचिरे पूर्वसंचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. या श्लोकाचा सविस्तर अर्थ असा आहे की समर्थ रामदास स्वामी आपल्याला मानवी जीवनातील एका चिरंतन सत्याची जाणीव करून देत आहेत. ते आपल्या मनाला एक प्रश्न विचारतात की या संपूर्ण जगात असा कोणता माणूस आहे जो पूर्णपणे सुखी आहे. आपण जर बारकाईनं विचार केला आणि शोध घेतला तर आपल्याला असे दिसेल की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही दुःख, अडचण किंवा कमतरता ही असतेच. कोणी गरीब असो वा श्रीमंत, राजा असो वा रंक, प्रत्येकाला स्वतःच्या वाटणीचे दुःख सोसावेच लागते. पुढील भागात समर्थ या दुःखाचे मूळ कारण समजावून सांगतात. ते म्हणतात की आज आपल्या आयुष्यात जे काही सुख किंवा दुःख येत आहे ते आपल्याच पूर्वसंचिताचे फळ आहे. पूर्वसंचित म्हणजे आपण पूर्वी केलेली कर्मे. आपल्या कर्मांचा हिशोब कधीही चुकत नाही. आपण भूतकाळात जसे विचार केले आणि जशी कृती केली त्याचेच परिणाम आपल्याला वर्तमान काळात भोगावे लागतात. आपल्या परिस्थितीसाठी आपण कोणा दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही, कारण आपण जे पेरले आहे तेच आपल्याला कापायला मिळत आहे. या श्लोकातून समर्थ आपल्याला एक खूप मोठी शिकवण देतात. ती म्हणजे परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा किंवा दुसऱ्याचा हेवा करण्यापेक्षा आपल्या कर्माची जबाबदारी स्वीकारायला शिका. जर आजचे दुःख आपल्या जुन्या कर्मांचे फळ असेल तर उद्याचे सुख मिळवण्यासाठी आपण आजपासूनच सत्कर्म करायला हवे. जीवनातील चढ उतारांकडे शांतपणे आणि समतोल बुद्धीने पाहणे हाच या श्लोकाचा खरा बोध आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.